हेमोफिलिया. This sex-linked recessive disease which shows its transmission from unaffected carrier female to some of the male progeny has been widely studied. आता हेमोफिलिया हा सुद्धा एक सेक्स लिंक असणारा एक रेसेसिव्ह डिसीज आहे की ज्यामध्ये या रोगाचं ट्रान्समिशन हे अनअफेक्टेड कॅरियर फिमेलकडून फक्त आणि फक्त कोणाकडे होतं, मेल प्रोजिनीकडे. In this disease, a single protein that is a part of the cascade of proteins involved in the clotting of blood is affected. आता या डिसीजमध्ये काय होतं की एक सिंगल प्रोटीन असतं पहा, जो की ॲक्च्युअल कशाचा पार्ट आहे, कॅस्केड ऑफ प्रोटीन. आणि हा कॅस्केड ऑफ प्रोटीनचं काम असतं की ब्लडला काय करणे, क्लॉट करणे. आणि हिमोफिलिया या आजारामध्ये होतं काय की ब्लड जखम झाली एखादी तर ती लवकर भरून निघत नाही किंवा रक्त न थांबणे, क्लॉटिंग न होणे, या रोगाला आपण काय म्हणतो, हिमोफिलिया म्हणतो. सो हा जो सिंगल प्रोटीन आहे तो जर अफेक्टेड झाला तर क्लॉटिंग ऑफ ब्लडवर काय होतो, परिणाम होतो. Due to this, in an affected individual, a simple cut will result in non-stop bleeding. आणि म्हणून अशा इंडिव्हिज्युअलमध्ये जर सिम्पल कट जरी झाला तर त्याचा परिणाम कशामध्ये होतो, नॉन स्टॉप ब्लिडिंगमध्ये होतो. म्हणजे त्याचं रक्त गोठत नाही, कारण रक्त गोठणारं जे प्रोटीन असतं तर ते या ठिकाणी काय झालेलं आहे, अफेक्टेड झालेलं आहे. The heterozygous female carrier for hemophilia may transmit the disease to sons. मग आता हिट्रोझायगस फिमेल ती स्वतः कशी आहे, कॅरियर. कारण दोनपैकी एक जीन कसा आहे त्या ठिकाणी, दोनपैकी. तर जी हिट्रोझायगस फिमेल आहे, ओके, तर यामध्ये काय होणार की जो हेमिफिलिया आहे, ओके, तर हा कोणाला डिसीज ट्रान्सफर होणार, त्याच्या मेल प्रोजिनी म्हणजेच तिच्या सनला होणार या ठिकाणी. आता याचं तुम्हाला ट्री डायग्राम करायची गरज नाही ना, तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युअल दोनपैकी एक्स क्रोमोझोम एक अफेक्टेड आहे, बरोबर ना. जसं की आता आपण काय घेतले, एक्स आणि एक्स एच, बरोबर. हे हेमिफिलिया समजा आपण कन्सिडर केलं आणि हे नॉर्मल एक्स क्रोमोझोम आहे. आता हा एक्स जर ट्रान्सफर झाला तर काही इश्यू नाही, बरोबर. आणि मेलमध्ये तर एक्स आहे. आता जरी इथं फिमेल अर्थातच डॉटरला एक्स एच ट्रान्सफर झाला असता तरी ते नॉर्मलच राहिलं असतं, ती कॅरियर झाली असतील इथले. परंतु खरं अफेक्टेड केव्हा होईल, जर जी फिमेल आहे या फिमेलकडून कोणतं हेमोफिलिया अफेक्टेड एक्स जीन आणि मेल जे आहे या मेलकडून कोणतं वाय, आणि यांच्या कॉम्बिनेशनमध्ये XHY हा जो सन असेल, हा सन हिमोफिलिया काय असणार, अफेक्टेड असणार. हीच एकमेव केस यामध्ये असू शकते. The possibility of a female becoming a hemophilic is extremely rare because mother of such a female has to be at least carrier and the father should be hemophilic, unviable in the latter stage of life. आता मला सांगा, आता एखादी डॉटर अफेक्टेड होण्यासाठी काय कंडिशन असणार बरं. डॉटर अफेक्टेड असण्यासाठी कंडिशन जी आपल्याकडे असणार तर ती कंडिशन असेल आपल्याकडे की जी मदर आहे ती आपल्याला कोण लागेल या ठिकाणी, कॅरियर लागेल, बरोबर आहे का. आणि जो मेल आहे हा काय लागेल या ठिकाणी, अफेक्टेड लागेल, बरोबर आहे का. आणि जेव्हा यामध्ये दोन्ही एक्स जीन हे अफेक्टेड येतील, XH XH, तर एवढ्या रेअर केसमध्येच या ठिकाणी काय होणार, हिमोफिलिया असणारी डॉटरचं काय होईल या ठिकाणी, फॉर्मेशन होईल. The family pedigree of Queen Victoria shows a number of hemophilic descendants as she was a carrier of this disease. आणि इंग्लंडची जी राणी होती विक्टोरिया, तर ही स्वतः या ठिकाणी काय आहे, त्या डिसीजची काय होती, कॅरियर होती. आणि म्हणून त्यांच्या फॅमिलीचं जर पेडिग्री काढलं आपण तर बऱ्याच अंशी तुम्हाला त्या ठिकाणी हेमोफिलिक पेशंट दिसतील, आहे की नाही. त्यानंतर आहे सिकल सेल ॲनिमिया. This is an autosomal-linked recessive trait that can be transmitted from parents to the offspring when both the parents are carrier for the gene or heterozygous. आतापर्यंत आपण सेक्स लिंक पाहिले दोन्ही. आता हे काय आहे, ॲटोझोम लिंक रेसेसिव्ह ट्रेट्स आहे. आणि हे आजार केव्हा होऊ शकतो, तर पहा दोन्ही जे पॅरेंट्स आहेत, आहे की नाही,
तर बोथ द पॅरेंट्स हे सिकल सेल ॲनिमियाचे काय पाहिजे आपल्याला, कॅरियर पाहिजे. म्हणजे दोन्ही मेल आणि फिमेल सिकल सेलचे जर कॅरियर म्हणजे हेट्रोझायगस असतील तर अशा केसमध्ये जे ऑफस्प्रिंग असणार तो या ठिकाणी सिकल सेल ॲनिमियाचा पेशंट असणार. The disease is controlled by a single pair of allele HBA and HBS. आता हे जे डिसीज आहे सिकल सेल ॲनिमिया, तर हा ज्या ॲलिलिक पेअरमुळं कंट्रोल होतो तर तो आहे HBA आणि HBS, बरोबर. Out of the 3 possible genotypes, only homozygous individuals for HBS show the disease phenotype. आता मला सांगा की यामध्ये जे 3 पॉसिबल जेनोटाइप्स असतील, ओके, तर फक्त या ठिकाणी जे होमोझॉगस इंडिव्हिज्युअल असतील HBS HBS हेच या ठिकाणी काय करणार, डिसीजचे फिनोटाईप शो करणार. बाकीचे करतील का, नाही करणार, बरोबर. कारण यांचे आपण पॉसिबल कॉम्बिनेशन जर पाहिलं तर समजा HBA HBS, बरोबर, असे दोन. आता हे नॉर्मल आणि हे सिकल आहे ना. मेल संदर्भात सुद्धा HBA आणि HBS, ओके. मग आता हे घेतलं समजा आपण मेल आणि हे घेतलं आपण फिमेल. तर आता कोणत्या केसमध्ये सिकल सेल पेशंट असेल, जर HBS बरोबर आहे का, दोन्ही जे आई आणि वडील हे दोन्ही सिकल सेलचे कॅरियर पाहिजे, तेव्हा त्यांची जी प्रोजिनी आहे ती प्रोजिनी काय असणार, या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया अफेक्टेड असणार. Heterozygous HBA-HBS individuals appear apparently unaffected, but they are carrier of the disease as there is 50% probability of transmission of the mutant gene out to the progeny, thus exhibiting sickle cell trait. आता मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये सिकल सेलचे जे जिनोटाइप्स आहेत ते ट्रान्सफर होण्याचे चान्सेस किती आहे, 50% आहे, ओके. The defect is caused by the substitution of glutamic acid by valine at the 6th position of the beta globin chain of the hemoglobin molecule. आता तुम्हाला HBA पेप्टाइड आणि HBS पेप्टाइड अशा 2 फिगर दाखवलेल्या आहे, बरोबर. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर हे नॉर्मल HBA जीन आहे आणि हा सिकल सेल HBS जीन आहे. आता यामध्ये एक पेप्टाइड जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये काय होतं, तुम्ही 6व्या क्रमांकापर्यंत पहा. पहिले जे 5 आहेत हे दोन्ही सारखे आहेत का, 5 सारखे. पण 6व्या नंबरला जर पाहिलं आपण तर ग्लुटेमिक ॲसिड पाहिजे होता, त्याच्याऐवजी कोण आला, व्हॅलिन नावाचा अमायनो ॲसिड आला, बरोबर आहे का. तर तुम्हाला माहीत असेल की जरी या ठिकाणी कोडोन्स हे 64 टाईपचे असतील पण ते किती टाईपच्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात, 20 टाईपच्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात. आता हे व्हॅलिन, हिस्टोन, हो की नाही, हे कशाचे नाव आहेत, हे वेगवेगळ्या अमायनो ॲसिडची नाव आहे. पण आपला जो पॉईंट आहे की 6व्या नंबरला ग्लुटेमिक ॲसिड जो आहे तो आपल्याला पाहिजे होता, ज्याचे कोडोन्स काय आहेत, GAG. पण इथं काय झालं की ॲडेनाईनला कुणी रिप्लेस केलं, या ठिकाणी युरॅसिलनं रिप्लेस केलं mRNAच्या चेनवर. आणि युरॅसिलनं रिप्लेस केल्यामुळं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक कोडॉन हा स्पेसिफिक टाईपच्या अमायनो ॲसिडलाच काय करतो, स्पेसिफाय करतो. मग GUGनं ग्लुटेमिक ॲसिडला स्पेसिफाय करेल का, नाही, तो केलं या ठिकाणी व्हॅलिनला स्पेसिफाय करतो. आणि दॅट्स वाय हे आहे म्युटेशन. मग हे म्युटेशन कोणामुळं गेलं, सिंगल न्यूक्लिओटाईड्सचं जे आहे ते अल्टरेशन झालं या ठिकाणी, बरोबर. जिथे ॲडेनाईन पाहिजे होती त्या काय आलं, युरॅसिल. आणि दॅट्स वाय पेशंट नॉर्मलकडून कशामध्ये कन्वर्ट झाला, सिकल सेलमध्ये कन्वर्ट झाला. सो ओव्हरऑल तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली होती, तर हा जो डिफेक्ट आहे तर यामध्ये 6व्या क्रमांकाला असणारा जो ग्लुटेमिक ॲसिड आहे तर त्याला व्हॅलिन, ओके. तर ही जी 6 पोझिशन आहे बीटा ग्लोबल चेनची हिमोग्लोबिन मॉलिक्यूलची, तिथं हे या ठिकाणी अल्टरेशन झालेलं आहे. The substitution of amino acid in the globin protein results due to the
single base substitution at the 6th codon of the beta globin gene from GAG to GUG. आता हे जे अमायनो ॲसिडचं सबस्टिट्यूशन झालं ग्लोबिन प्रोटीनमध्ये, ग्लोबिन प्रोटीन म्हणजे हिमोग्लोबिन प्रोटीनमध्ये, तर हे कशामुळे झालं? कारण या ठिकाणी सिंगल बेस सबस्टिट्यूशन झालं, बरोबर आहे का? जे नायट्रोजिनियस बेस आहे तर त्याचं सबस्टिट्यूशन झालं. आणि कुठं झालं? 6 नंबरची जी कोडॉन होती, बरोबर आहे ना, बीटा ग्लोबिन जीनची, आणि त्यामध्ये आपण पाहिलं की mRNAमध्ये GAG पाहिजे होतं, ग्लुटॅमिक ॲसिडचे स्पेसिफाय करणारे कोडॉन, पण तिथं कोडॉन्स कोण आले? GUG, जे व्हॅलिनला स्पेसिफाय करतात. The mutant hemoglobin molecule undergoes polymerization under low oxygen tension causing the change in the shape of the RBC from biconcave disc to elongated sickle-like structure. आता फिगर 4.15 मध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला नॉर्मल हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर दिसेल, आणि इथं जर पाहिलं तर त्याचा शेप हा थोडासा चेंज झालेला आहे. सो ओव्हरऑल काय झालं की जे म्युटंट हिमोग्लोबिन मॉलिक्यूल होता, म्युटेशन झालं ना त्या ठिकाणी, तर त्याचं काय झालं त्या ठिकाणी? पॉलिमरायझेशन, अनेक मोनोमर्स एकत्र येऊन काय तयार करतात? पॉलिमर्स तयार करतात. तर हे होत असताना लो ऑक्सिजन टेन्शन त्या ठिकाणी निर्माण झालं, आणि त्यामुळं त्यांचा शेप जो आहे, आता RBCचा मूळ शेप काय होता? बायकॉन्केव डिस्क. तो शेप राहिला का? नाही. तर त्याच्यामध्ये कोणता शेप आला? इलॉंगेटेड सिकल लाईक स्टेप आला, चंद्राच्या आकाराच्या, आणि दॅट्स वाय तो पेशंट आता सिकल सेल ॲनिमियाचा पेशंट झाला. त्यानंतर घेऊ आपण फिनिल किटोनेरिया. This inborn error of metabolism is also inherited as the autosomal recessive trait. आता या अगोदर जे पाहिला होता तो पण ॲटोझोमल रिसेसिव्ह होता ना, सिकल सेल ॲनिमिया. सेम पद्धतीनं हा जो फिनिल किटोनेरिया आहे, कोणता आजार आहे बरं? हा इनबॉर्न, बरोबर ना? हा इनबॉर्न एरर आहे मेटाबॉलिझम संदर्भात, आणि हा ॲटोझोमल रेसेसिव्ह ट्रेट्समुळे झाला. The affected individual lacks an enzyme that converts the amino acid phenylalanine into tyrosine. आता फिनिल किटोनेरिया आजार ज्या पेशंटला आहे त्याच्यामध्ये झालं काय? तर त्याच्यामध्ये एक एन्झाईमची कमतरता आली. असा एन्झाईम की जो फिनिल ॲलिनाईन नावाचा जो अमायनो ॲसिड आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करू शकत होता? टायरोझिनमध्ये करू शकत होता. असा एन्झाईम त्यांच्यामध्ये काय आहे? ॲब्सेंट आहे. As a result of this, phenylalanine is accumulated and converted into phenylpyruvic acid and other derivatives. आता मला सांगा, आता फिनिल ॲलिनाईन जो या ठिकाणी तयार झालेला आहे तर त्याचं कन्व्हर्जन टायरोजिनमध्ये होणे आवश्यक होतं, पण आता ॲक्च्युअल तो एन्झाईमच नसल्यामुळं त्याचं बॉडीमध्ये काय झालं? ॲक्युमुलेशन म्हणजे गोळा झाला तो, आणि त्याचं फर्दर रूपांतर हे कशामध्ये झालं? फिनिल पायरुविक ॲसिडमध्ये झालं, आणि किंवा त्याचे अदर डेरिव्हेटिव्स. Accumulation of these intent results in mental retardation. आणि दॅट्स वाय ह्या गोष्टीचं फिनिल ॲलिनिनचं ॲक्युमुलेशन होणे, त्याचं रूपांतर फिनिल पायरुविक ॲसिडमध्ये होणे, आणि त्याचं ब्रेनच्या संदर्भात ॲक्युमुलेशन झालं की त्या पेशंटमध्ये मानसिक थकवा आहे ना, किंवा मेंटली टायर्ड किंवा रिटार्डेशन आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. These are also excreted through urine because of its poor absorption by kidney. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं की हे जे फिनिल ॲलिनिन किंवा त्याचं कन्व्हर्जन झालेलं जे फिनिल पायरुविक ॲसिड आहे तर याचं एक्सरेशन हे युरिन थ्रूसुद्धा पॉसिबल आहे. आणि याचं रिझन जर पाहिलं आपण तर किडनी काय करते? त्याचं ॲब्झॉर्प्शन करते का? नाही. तर किडनी पोर ॲब्झॉर्प्शन करते, आणि दॅट्स वाय फिनिल ॲनिलिन किंवा फिनिल पॅरुविक ॲसिड जे आहे तो बॉडीमधून सहज एक्सरेट होतो. त्यानंतर घेऊ आपण थॅलेसमिया. This is also an autosome-linked recessive blood disease transmitted from parents to the offspring when both the partners are unaffected carrier for the gene or heterozygous. आता थॅलेसमिया हा सुद्धा ॲटोझोमल लिंक असणारा रेसेसिव्ह ब्लड डिसीज आहे, आणि याचं ट्रान्समिशन हे सुद्धा पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग केव्हा होतं? जेव्हा दोन्ही पॅरेंट्स हे काय असतील? हेट्रोझायगस, म्हणजे ते काय आहेत? अनअफेक्टेड कॅरियर्स आहेत, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये जीन्स आहेत पण त्याचा त्यांना प्रादुर्भाव झालेला आहे का? नाही. त्यांना आपण अनअफेक्टेड कॅरियर्स म्हणू. The defect could be due to either mutation or deletion, which ultimately
results in reduced rate of synthesis of one of the globin chains, alpha and beta chains that make up hemoglobin. आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा एक ब्लड डिसीज आहे, बरोबर आहे ना. त्याला आपण ॲटोझोमल लिंक रेसिसिव्ह म्हणलं तरी ब्लड संदर्भात आहे. आता यामध्ये होतं काय माहिती आहे का, की हा आजार झाला कशामुळं, तर ॲक्च्युअल म्युटेशन किंवा डिलिशन या ठिकाणी होतं अशा कंटेंटचं, की पहा द डिफेक्ट कुड ड्यू टू आयदर म्युटेशन ऑर डिलिशन विच अल्टिमेटली रिझल्ट इन रिड्यूस द रेट ऑफ सिंथेसिस ऑफ द ग्लोबिन चेन. म्हणजे आता ज्या ग्लोबिन चेन आहेत ना, अल्फा चेन, बीटा चेन, यांचं काम आहे हिमोग्लोबिन तयार करणे. मग आता हिमोग्लोबिन तयार करणाऱ्या ज्या ग्लोबिन चेन्स होत्या तर त्यांचं सिंथेसिस या ठिकाणी रिड्यूस झालं. रिड्यूस होण्यामागचं कारण काय आहे, कारण त्यांना सिंथेसाइज करणारे जे कंटेंट होता किंवा जे एन्झाईम होतं त्याचं काय झालं, त्या ठिकाणी म्युटेशन किंवा काय झालं, डिलिशन झालं. This causes the formation of abnormal hemoglobin molecules resulting into anemia, which is characteristic of the disease. आणि पहा मग आता झालं काय, की ग्लोबिन चेन जे आहेत तर त्यांचं तुम्हाला माहीत आहे की त्यांना सिंथेसाइज करणारे जे कंटेंट होते तर त्यांचं म्युटेशन झालं किंवा डिलिशन झालं. आणि त्यामुळं तयार होणारे जे हिमोग्लोबिन आहे ते नॉर्मल असतील का, नाही, ते काय झाले, ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार झाले. ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार झाल्यानंतर थॅलेसमिया या रोगामध्ये सर्वात अगोदर जर लक्षणं कोणत्या रोगाची दिसत असतील तो रोग कोणता, डिसीज ॲनिमिया. Thalassemia can be classified according to which chain of the hemoglobin molecule is affected. आता आपल्याकडे दोन ग्लोबिन चेन आहे, अल्फा आणि बीटा. तर तुम्हाला शब्द वापरला होता आयदर म्हणजे दोघांपैकी एक ही अफेक्टेड असणार. म्हणून थॅलेसमियाचे सुद्धा दोन टाईप्स असतील, अल्फा थॅलेसमिया आणि बीटा थॅलेसमिया. In alpha thalassemia, production of alpha globin chain is affected, while in beta thalassemia, production of beta globin chain is affected. ज्या पेशंटला अल्फा थॅलेसमिया आहे त्यांच्यामध्ये अल्फा ग्लोबिन चेनचं प्रोडक्शन हे अफेक्ट झालेलं असतं. आणि ज्यांना बीटा थॅलेसमिया आहे त्यांच्यामध्ये बीटा ग्लोबिन चेनचं फॉर्मेशन या ठिकाणी अफेक्ट झालेलं असतं. Alpha thalassemia is controlled by two closely linked genes, HBA1 and HBA2, on chromosome 16 of each parent, and it is observed due to mutation or deletion of one or more of the four genes. आता अल्फा थॅलेसमिया जो आहे तर हे कंट्रोल करणारे दोन क्लोजली लिंक जीनचे नाव काय आहे, HBA1 आणि HBA2, बरोबर. तर हे दोन जे टू क्लोजली लिंक जीन्स आहेत हे अल्फा थॅलेसमियाला या ठिकाणी कंट्रोल करतात. आता हे कुठं प्रेझेंट आहे, ॲक्च्युअल प्रत्येक पॅरेंटच्या क्रोमोझोम 16वर, बरोबर. प्रत्येक क्रोमोझोम नंबर 16वर प्रेझेंट असतात. मग आयदर मेल असेल किंवा फिमेल पॅरेंट असेल, दोन्हीचे दोन्ही या ठिकाणी काय असणार, कॅरियर असणार, तिथं तो प्रेझेंट असणार. आता इथं काय होतं की त्या ठिकाणी होतं म्युटेशन किंवा डिलिशन होतं. आणि डिलेशन कुणाचं होतं, 4 जीनपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त, बरोबर. तर 2 जीन्स हे मदर आणि 2 जीन्स फादर, बरोबर. तर अशा पद्धतीनं HBA1 HBA2 मेल आणि फिमेल, तर या 4पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त जीन्स संदर्भात त्या ठिकाणी डिलिशन किंवा म्युटेशन दिसून येईल. The more genes affected, the less alpha globin molecules produced. आता इथं आपण 4पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त म्हणलो. आता इथं एक लक्षात ठेवायचं, जितके जास्त जीन्स अफेक्टेड होईल तितकं अल्फा ग्लोबिनचं जे प्रोडक्शन आहे तितकं ते काय होणार, या ठिकाणी कमी होणार. While beta thalassemia is controlled by a single gene HBV on chromosome 11 of each parent and occurs due to mutation of one or both the genes. आणि जे बीटा थॅलेसमिया आहे तर हा कंट्रोल करणारा जो सिंगल जीन आहे तो आहे HBB. हा क्रोमोझोम नंबर कितीवर प्रेझेंट आहे, 11 प्रत्येक पॅरेंटच्या. आणि एक किंवा दोन्ही म्हणजे मेल आणि फिमेल, तर दोघांपैकी एक किंवा दोन्हीमध्ये जर म्युटेशन झालं तर अशा वेळेस बीटा थॅलेसमिया हा आजार होतो. Thalassemia differs from sickle cell anemia in that the former is a quantitative problem of synthesizing too few globin molecules, while the latter is a qualitative problem of synthesizing an incorrectly functioning globin. मग आता प्रश्न असा आहे
की थॅलेसमिया हा सिकल सेल ॲनिमियापेक्षा डिफरंट कसा आहे. तर थॅलेसमिया जो आहे ना, थॅलेसमियाचं एक वैशिष्ट्य आहे की थॅलेसमिया हा क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे, बरोबर. क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथसायझिंग टू फ्यू ग्लोबिन मॉलिक्युल्स, म्हणजे काही ग्लोबिन मॉलिक्युल्स हे तयार न झाल्यामुळं हा प्रॉब्लेम उद्भवला. कोणता? थॅलेसमिया. परंतु जे सिकल सेल ॲनिमिया आहे हा क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे. पहा तिकडं क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी कमी झाल्यामुळे त्याला काय शब्द वापरला? क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे ना, ज्याची म्हणजे बीटा ग्लोबिनची संख्या कमी झाली ना, अल्फा किंवा बीटा दोन्ही ग्लोबिनपैकी एका ग्लोबिनची संख्या कमी झाली, तर याचा अर्थ क्वांटिटी कमी झाली म्हणून शब्द का वापरला त्यांनी? क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम. कोणाला? थॅलेसमियाला. परंतु सिकल सेल ॲनिमिया जी आहे तर याच्यामध्ये काय व्हायलं की ग्लोबिनचं जे फंक्शन आहे तेच इनकरेक्ट व्हायलं ना. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला की जे ग्लोबिनचं फंक्शन इनकरेक्ट आहे तर त्याच्याशी त्याला म्हणजे त्याच्यामध्ये पाहिलं ना आपण एन्झाईमचं सिक्रेशन होत नाही. दॅट्स वाय हा प्रॉब्लेम कशाचा आहे की त्या ग्लोबिनमध्ये काय नाही? क्वालिटी नाही. आणि म्हणून हा प्रॉब्लेम कोणता आहे? क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम. कसा ना, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. त्यानंतर घेऊ आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. The chromosomal disorders, on the other hand, are caused due to the absence or excess or abnormal arrangement of one or more chromosomes. आता जे क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहेत तर हे ॲक्च्युअल कशामुळे झालं बरं? इथं एक कारण सांगितलं, अब्सेन्स ऑर एक्सेस ऑर ॲबनॉर्मल अरेंजमेंट ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम, म्हणजे एक किंवा त्यापेक्षा जास्त क्रोमोझोम हे अब्सेंट आहे किंवा एक किंवा त्यापेक्षा जास्त क्रोमोझोम हे प्रेझेंट आहे, एक्स्ट्रा. एक्सेस म्हणजे काय? जास्तीचे. किंवा तिसरं काय सांगितलं की आहे बरोबर 46 पण त्यांची काय चुकली? अरेंजमेंट चुकली. तर अशा 3 केसेसमध्ये आपल्याला क्रोमोझोमल डिसऑर्डर दिसून येतील. Failure of segregation of chromatids during cell division cycle results in the gain or loss of a chromosome called ॲन्युप्लॉइडी. aneuploidy. आता ॲन्युप्लॉइडी एक काय कंडिशन आहे माहिती आहे का? पहा, सेल डिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहे त्यांचं सेपरेशन म्हणजे सेग्रिगेशन हे होणे आवश्यक आहे, बरोबर. आता ते जर फेल गेलं तर याच्यामुळं 2 गोष्टी होतात. एक तर क्रोमोझोमचा एक्स्ट्रा गेन होतो किंवा क्रोमोझोमचा काय होतो? लॉस होतो. मग या सिच्युएशनला काय म्हणायचं? ॲन्युप्लॉइडी, बरोबर. या सिच्युएशनला म्हणायचं ॲन्युप्लॉइडी. For example, Down syndrome results in the gain of extra copy of chromosome 21. मला वाटतं स्टँडर्ड 10मध्ये होतो तुम्हाला की नाही डाऊन सिंड्रोम. तर डाऊन सिंड्रोम हा जो आजार आहे तर हा कशामुळे झाला बरं? की जे क्रोमोझोम 21 आहे ना त्याची बॉडीमध्ये काय तयार होते? एक्स्ट्रा कॉपी गेन होते. Similarly, Turner syndrome results due to the loss of X chromosome in humans. आता टर्नर सिंड्रोम हा कोणामध्ये आहे? जनरली ह्युमन फिमेलमध्ये दिसून असतो. आणि जे एक्स क्रोमोझोम आहे ना तर या एक्स क्रोमोझोमचा लॉस जर सेलमध्ये होत असेल तर डेफिनेटली अशा फिमेलमध्ये कोणता प्रॉब्लेम येतो? टर्नर सिंड्रोम. Failure of cytokinesis after telophase stage of cell division results in an increase in a whole set of chromosomes in an organism, and this phenomenon is known as polyploidy. This condition is often seen in plants. आता तुम्हाला माहिती आहे सेल डिव्हिजनची जी कॅरिओकायनेसिसची शेवटची स्टेप आहे ती कोणती आहे? टेलोफेज. टेलोफेज नंतर काय स्टार्ट व्हायला पाहिजे? सायटोकायनेसिस. आफ्टर कॅरिओकायनेसिस संपलं की सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणे आवश्यक आहे. पण ते जर फेल गेलं तर या ठिकाणी होतं काय की ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असणाऱ्या क्रोमोझोमचा जो होल सेट आहे तो काय होतो त्या ठिकाणी? इन्क्रीज. मग सायटोकायनेसिस न घडल्यामुळे हे सगळं झालं, बरोबर. आणि या फिनॉमिनाला काय म्हणायचं मग? पॉलीप्लॉइडी. आणि पॉलीप्लॉइडी ही कंडिशन आपल्याला जनरली कोणामध्ये दिसून येते? प्लांट्समध्ये. The total number of chromosomes in a normal human cell is 46. आता नॉर्मल ह्युमन सेलमध्ये जर पाहिलं आपण तर टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम किती आहेत? 46. Out of these, 22 pairs are autosomes and 1 pair of chromosomes are sex chromosomes. आणि 23 पैकी 22 पेअर्स हे ॲटोझोम्स असतात आणि 1 पेअर जे उरलेली आहे ती जी की मेल आणि फिमेलमध्ये डिफरंट असते त्याला काय म्हणतो आपण? सेक्स क्रोमोझोम.
Sometimes, though rarely, either an additional copy of a chromosome may be included in an individual, or an individual may lack one of any one pair of chromosomes. आता कधी कधी काय होतं माहिती का, रेअरली आयदर ॲन ॲडिशनल कॉपी ऑफ क्रोमोझोम मे बी इन्क्लुडेड इन इंडिव्हिज्युअल, म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये प्रोजिनीमध्ये किंवा ऑफस्प्रिंगमध्ये क्रोमोझोमची काय आली या ठिकाणी, ॲडिशनल कॉपी आली, बरोबर. किंवा एखादा इंडिव्हिज्युअल आहे, तर या इंडिव्हिज्युअलमध्ये झालं काय की लॅक ऑफ वन पेअर ऑफ क्रोमोझोम, म्हणजे टोटल किती पेअर्स पाहिजे होता, 23, एक तर 24 झाल्या किंवा 22 झाल्या, असं होऊ शकतं रेअरली. These situations are known as trisomy or monosomy of a chromosome respectively. मग आता एनी पेअरमध्ये ॲडिशनल कॉपी क्रोमोझोमची नाही, सॉरी ॲडिशनल कॉपी म्हणजे 2 पाहिजे ना आपल्याला पेअर्समध्ये, तर या ठिकाणी एका पेअर्समध्ये 3 असतील किंवा एका पेअरमध्ये एकच असेल, है ना. सो जर 3 झाल्या तर त्याला काय म्हणू आपण, ट्रायझोमी, है ना. आणि जर एखादी कॉपी कमी होत असेल त्याला काय म्हणू आपण, मोनोझोमी. Such a situation leads to very serious consequences in the individual. Down syndrome, Turner syndrome, Klinefelter syndrome are common examples of chromosomal disorders. आता क्रोमोझोमल डिसऑर्डरचे काही एक्झाम्पल दिले आहेत कॉमन, वर आपण डिस्कस केला. डाऊन सिंड्रोम, फिमेलमध्ये असणारा टर्नर सिंड्रोम, आणि त्यानंतर क्लिनफिल्टर सिंड्रोम, हे सर्व त्याचे एक्झाम्पल्स आहेत. अगोदर आपण डाऊन सिंड्रोमबद्दल बोलू. The cause of this genetic disorder is the presence of an additional copy of the chromosome number 21, trisomy of 21. आता हा जो जेनेटिक डिसऑर्डर आहे डाऊन सिंड्रोम, हे कशामुळे आला की क्रोमोझोमल नंबर 21 यामध्ये 2 क्रोमोझोम पाहिजे होते, बरोबर. तिथं किती आले, 3. सो 21ची काय झाली त्या ठिकाणी, ट्रायझोमी म्हणजे ॲडिशनल कॉपी आली. This disorder was first described by Langdon Down. आता डाऊन सिंड्रोम का म्हणायचं, कारण ज्या सायंटिस्टने याला डिस्कवर केलं फर्स्ट टाईम त्यांचं नाव लँगडॉन डाऊन आहे. The affected individual is short, स्टेचर with small round heads, furrowed tongue, and partially open mouth. आता डाऊन सिंड्रोमचे लक्षण काय आहेत, तर पहा, अफेक्टेड इंडिव्हिज्युअलचं शॉर्ट स्टेचर असेल, म्हणजे नॉर्मलपेक्षा कमी हाईट असणे. त्यानंतर हेड जे आहे स्मॉल राऊंड आहे, छोटा आणि गोलाकार. फ्युरोड टंग आहे. आता फरो येते, फरोचा अर्थ काय, सुरकुतलेला किंवा आठ्या पडलेला, ओके, तशा पद्धतीची जीभ असते. आणि पार्शली ओपन माउथ, आणि यांचं जनरली माउथ हे ओपन आपल्या दिसून येईल. Palm is broad with characteristic palm crease. आणि विशेष म्हणजे पाम जे आहे तळहात ते ब्रॉड असतो, आणि कॅरेक्टरिस्टिक्स पाम क्रीज म्हणजे तळहातावरील घड्या किंवा खुणा रेषा या त्या वेगळ्या पद्धती असतात. Physical, psychomotor and mental development is retarded. ओके, आणि आपण पाहिलं आहे की ते एन्झायमल सिक्रेट होत नाही ना, ते कोणतं तरी, त्याच्यामुळं फिजिकल, सायकोमोटर किंवा मेंटल डेव्हलपमेंट हे होत नाही, म्हणून तिथं मेंटल रिटार्डेशन त्याचं एक काय आहे लक्षण आहे. त्यानंतर सेकंड आजार घेऊ आपण, क्लिनफिल्टर सिंड्रोम. This genetic disorder is also caused due to the presence of an additional copy of X chromosome resulting into a karyotype of 47XXY. आता ट्रायझोमी संदर्भात आपण डाऊन सिंड्रोम पाहिला, तर क्लिनफिल्टर जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक्स क्रोमोझोमची काय येते, ॲडिशनल कॉपी येते. आणि दॅट्स वाय ते जे कॅरियोटाईप आहे तो कसा होऊन जातो, 47, अर्थातच XXY. Such an individual has oral masculine development. However, the feminine development of breast, that is gynecomastia, is also expressed. Such individuals are sterile. आता हे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत यांच्यामध्ये ओव्हरऑल मस्क्युलर डेव्हलपमेंट ओके असते, मात्र अशा हे जे केसेस आहेत तर यांच्यामध्ये काय झालं बरं, फेमिनाईन डेव्हलपमेंटसुद्धा दिसून येते, जसं की ब्रेस्टची ग्रोथ होणे, ओके, हे काय याला म्हणू आपण गायनेकोमेस्टिया. तर हे त्यांचं एक लक्षण आहे. आणि हे जे क्लिनफिल्टर सिंड्रोम, जसं की तुम्हाला ए फिगरमध्ये लक्षात येईल की फेमिनाइज कॅरेक्टर्स जे आहेत ते त्यांच्यामध्ये दिसून आलं, आणि दॅट्स वाय हे
रिप्रोडक्शनसाठी अनकॅपेबल आहे. दॅट्स वाय दे आर द स्टेराईल. टर्नर सिंड्रोम. Such a disorder is caused due to the absence of one of the X chromosome, that is 45 with XO. Such females are sterile as ovaries are rudimentary besides other features including lack of other secondary sexual characters. आता टर्नर सिंड्रोम हा आपल्याला फिमेलमध्ये दिसून येणारा आजार म्हणता येईल. जसं की मेल स्टेराईलमध्ये आपण क्लीन फिल्टर्स पाहिलं, तसं फिमेल स्टेराईल म्हणजेच टर्नर सिंड्रोम. आता हा जो डिसऑर्डर्स आहे तर याच्यामध्ये काय झालं की आपल्याला 46 पाहिजे होतं, बरोबर आहे. 44 + XX, मग यामध्ये 45 येऊन जातात आणि एक X क्रोमोझोम जो आहे तो काय असतो या ठिकाणी ॲब्सेंट असतो. मग एक X क्रोमोझोम ॲब्सेंट असल्यामुळं ह्या फिमेल स्टेराईल होऊन जातात. आता ओव्हरी जे आहेत हे रेडिमेंटरी असतात, मात्र यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत त्यांची मात्र यांच्यामध्ये काय असते, कमतरता असते.